अजून ठेवलायस तू? आपल्या ब्रेकअप नंतर कितीतरी काळ मी या फोटोशी भांडत बसायचो. तुझ्याशी भांडण्याची इतकी सवय झाली होती ना. रोमा, रोमा, तुझ्या अनुपस्थितीत तुझा नवरा त्याची ऑफिसची कलीग सोनियावर प्रेम करतो आणि तुला धोका देतो. डॉक्टर शेखरच्या ट्रीटमेंट नंतर तिला ह्या गोष्टीची खात्री पटू लागली की तिलाच एक मानसिक आजार आहे आणि तिला जे काही दिसतंय ते कदाचित भास असू शकतो. दोष त्यांचा नाही संताजीराव. हे स्वराज्य राखण्यास आपण कमी पडत आहोत. जोवर आपण रयतेचा विश्वास जिंकत नाही तोवर त्या औरंग्याला मात देऊ शकत नाही. आणि त्या औरंग्यास हरवायचे असेल तर रयतेचा विश्वास कमवणे हेच आपले पहिले कर्तव्य असेल. आपली रेहा प्रेमात पडलीये. काय? हो. अगं असं डायरेक्ट कोणी सांगतं का? हो आई, आमचं लफडं झालं होतं तेव्हाच ना मी आमच्या अण्णांना डायरेक्टच सांगितलं होतं. हो, पण ते तुझे अण्णा होते. त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असते. एक मिनिट. माझ्याही जिभेवरती साखर असते, पण तुम्हाला कोणाला ते पाहवत नाही ना, म्हणून मग ती साखर गिळून मला जिभेवरती कारलं ठेवावं लागतं. मुंबईला असताना जेव्हा मी सारखं सोडणं सोडणं म्हणायचं तेव्हा सोडायचंच का तुम्हाला? अजिबात नाही. मग मी आता का सोडू? नको सोडूस. आणि तसंही माझं माहेर आहे, सासर नाहीये. आणि माझ्या माहेरच्या लोकांना शिस्त आहे. अच्छा, म्हणजे माझ्या माहेरचे लोक बेशिस्त आहेत का? म्हणजे माझ्या माहेरच्या लोकांना प्रायव्हसीची किंमत आहे. असं धाडकन येत नाहीत खोलीत. अरे बघतीये मी. झुरळ होतं. हा, बाकी काही नाही. आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.